ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? शुभांगी साबळे, राज्यवाडी सरपंच. बरं. तालुक्यामध्ये बदल होतील अशी चर्चा आहे. आमदारकीला बदल होतील चर्चा आहे अशा. तर हं. तुम्हाला काय वाटतं बदल होतील? बदल झालाच पाहिजे. ओके. काळाची गरज आहे. पण बदल आपल्या जो काय म्हणतो स्थानिकांना जो अपेक्षित आहे, शेतीचं पाणी असेल किंवा पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत असेल, तो दिसून आलेला पाहिजे. नाहीतर वारंवार इलेक्शन होतच राहतात ते. पंचवार्षिकनी परत ते आमदार, खासदार सगळे येतच राहतात. पण त्यातून बदल दिसत नाहीये. सगळ्यांच्या अडचणी त्याच आहेत, की रोजगारासंदर्भात असेल, तरुणांचा रोजगार असेल किंवा महिलांच्या पाण्याच्या बाबतीतला असेल आणि तसंच आरोग्याच्या बाबतीतला. ह्या समस्या फक्त दूर झाल्या पाहिजेत. तसं काही विषय नाही. जर समजा देवदत्त निकम आणि वळसे पाटील अशी जर निवडणूक झाली, तर तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होतील? लोकांचा आता बदल अपेक्षित आहे, बरोबर आहे. पण लोकांनी बदल जो एक्सेप्ट केलाय, तो बदल दिसला पण पाहिजे. नाहीतर काय मत आहे कोण आमदार होतील? एकंदरीत तुमच्या भागामध्ये जे आहे, जे पाणी प्रश्न असतील, रस्ते असतील, खरंच विकास कामं आहेत? ते तर वारंवार होतच राहतात. दर पावसाळ्यामध्ये रस्ते खराब होतात आणि नवीन पण येतात. फक्त पाण्याचा जो प्रश्न आहे, दोन्ही मी म्हणेल परत, की शेतीसाठी पाणी आणि पिण्याचं पाणी दोन्ही व्यवस्थित आपल्याला जर मिळालं, तर नक्कीच सुधारणा होईल. आणि जर निकम साहेब करणार असतील तर बघूया. भविष्यामध्ये तो त्यांचा विषय, की तो किती चांगल्या पद्धतीने हाताळतायत. आता शेतीसाठी पाणी तर आपली मीटिंग झालेलीच आहे मागे. वळसे पाटलांनी त्याच्यामध्ये हातभार घालायचं, लक्ष घालायचं ते चाललेलं आहे. त्यांची पावलं म्हणजे पुढे चालूच आहेत. धन्यवाद. कळम जायच्या निमित्ताने.